नमस्कार. मुलांना समाज माध्यम बंदी करणारा ऑस्ट्रेलिया पहिला देश ठरला. जगभरात या बाबीचं सर्वत्र स्वागतही केलं गेलं आणि तशा पद्धतीने या बाबीवर अनेकांनी टीकाही केलेली आपल्याला दिसून येते. इंटरनेटवर उपलब्ध असणारा विविध व्यक्तींशी संपर्क साधू देणारा व तो जपू देणारा मंच म्हणजे सोशल नेटवर्क असं आपण म्हणतो. मात्र शालेय वयोगटामध्ये हा जो संपर्क साधू देणारा मंच आहे, हा हानिकारक ठरताना आपल्याला दिसत होता आणि दिसतोय आणि याविषयी सर्वत्र जगामध्ये उलटसुलट चर्चा सुद्धा होत आहे. मात्र ऑस्ट्रेलियन सरकारने हा विषय गांभीर्याने घेतला. वयवर्ष 16 वर्षाखालील मुलांना त्या ठिकाणी कायद्याने समाज माध्यम बंदी केली. या समाज माध्यम बंदीचं ऑस्ट्रेलियातील पालकांनी निश्चितपणे स्वागत केलं आहे. मात्र बालहक्क संघटनांनी याचा विरोध केला आहे. असं जरी असलं तरी ऑस्ट्रेलियामध्ये हा जो समाज माध्यम बंदीचा कायदा लहान मुलांवर लागू केलेला आहे, हा निश्चितपणे स्वागतार्ह आहे. भारतासारख्या देशात तर ज्या ठिकाणी अनिर्बंधपणे मोबाईलचा वापर सध्या सर्वत्र सुरू आहे. ते जर पाहिलं आपण तर निश्चितपणे भारतामध्ये सुद्धा अशा पद्धतीची समाज माध्यम बंदी येत्या काही वर्षांमध्ये लागू होईल आणि त्यासाठी ऑस्ट्रेलियाने बनवलेला हा जो कायदा आहे, हा उपयोगी येणार आहे. वयवर्ष 16 म्हणजे शिक्षणाचं वय असतं. आज आपण जर पाहिलं तर भारतातील अनेक शाळांमध्ये शालेय वयोगटातील ही जी मुलं आहेत, हे अनिर्बंधपणे मोबाईल वापरताना दिसतात. अनेक जण शाळांमध्ये सुद्धा मोबाईल घेऊन येतात आणि पालक सुद्धा आपल्या पाल्यांना त्या ठिकाणी मोबाईल पुरवतात. मोबाईल हे जरी समाज संपर्काचं, माहितीचं स्तोत्र जरी असलं, तरी सुद्धा जो कंटेंट मुलांसाठी हानिकारक आहे, जी बाब मुलांना समजू नये असं पालकांना वाटतं, समाजधुरीणांना वाटतं, असा कंटेंट त्या ठिकाणी इंटरनेटच्या माध्यमातून शालेय वयोगटातील मुलांसमोर येतो आणि मग त्याचे दुष्परिणाम आपल्याला निश्चितपणे जाणवू लागतात. आणि हे दुष्परिणाम जाणवतायत आणि याविषयी सर्वत्र उलटसुलट चर्चा सुद्धा होत आहे. अनेक पालक याविषयी त्या ठिकाणी गांभीर्याने आपलं मत व्यक्त करत आहेत. मात्र भारतासारख्या देशामध्ये याविषयी जनजागृती होण्यासाठी अजून काही वेळ जाणार आहे. ऑस्ट्रेलियासारख्या देशांनी हा कायदा केलेला आहे आणि ऑस्ट्रेलियन सेनेटमध्ये त्या ठिकाणी हा कायदा संमत सुद्धा झालेला आहे. वयोमर्यादा विधेयक ऑस्ट्रेलियामध्ये 34 विरुद्ध 19 मतांनी त्या ठिकाणी संमत झाला आणि कनिष्ठ सभागृहात सुद्धा जवळपास 102 विरुद्ध 13 अशा घवघवीत मतांनी तो मंजूर झाला आहे. 16 वर्षाखालील मुलांना टिकटॉक, फेसबुक, स्नॅपचॅट, त्याच पद्धतीने एक्स, इंस्टाग्राम यासारखी समाज माध्यमे आहेत, ही वापरता येणार नाहीत आणि अशी समाज माध्यमे जर एखाद्या कंपनीने वय वर्ष 16 असणाऱ्या त्या खालील मुलांना जर वापरू दिला, तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे आणि त्यासाठी ऑस्ट्रेलियाने 1 वर्षाचा कालावधी विविध कंपन्यांना दिलेला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये झालेला हा कायदा निश्चितपणे स्वागतार्ह आहे. कारण मुलांनी ज्या वयात अभ्यास करायला पाहिजे, त्या वयात नको ते कंटेंट त्यांच्या समोर येत आहेत आणि त्याचे दुष्परिणाम पालकांना सुद्धा दिसत आहेत. समाज माध्यमामध्ये जी काही याविषयी उलटसुलट चर्चा आहे, त्यामुळे सर्वत्र चिंतेचं वातावरण याविषयी आहे. मात्र जे काही भविष्य कालावधीमध्ये अशा पद्धतीचे कायदे अनेक देशांमध्ये घडतील, त्याचं निश्चितपणे आपण स्वागत केलं पाहिजे. कारण शालेय शिक्षण हे ज्या वयामध्ये घेणं अपेक्षित आहे, त्या वयांमध्ये नको त्या बाबी मुलांसमोर येणं ही निश्चितपणे धोक्याची बाब आहे आणि त्याचे वाईट परिणाम जे आहेत, हे सर्वांना जाणविणारे आहेत. आणि म्हणून ऑस्ट्रेलियामध्ये वय वर्ष 16 वर्षाखालील असलेल्या मुलांसाठी समाज माध्यमं वापरासाठी जी बंदी केली आहे, या कायद्याचं आपण निश्चितपणे सगळ्यांनी स्वागत करू आणि अशा पद्धतीची चळवळ जी आहे, अशा पद्धतीची चळवळ भारतामध्ये सुद्धा या अनुषंगाने सुरू व्हावी असं मला वाटतं. आपणास याविषयी काय वाटतं? आपण निश्चितपणे या ज्ञानम यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपलं मत जे आहे ते प्रकट करू शकता. ज्ञानम यूट्यूब चॅनलमध्ये आपणास सर्वांचं त्या ठिकाणी स्वागत असतानाच आपण जर या ज्ञानम यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल, तर आपण या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीच्या विविध विषयांवर आपण त्या ठिकाणी आपलं मत मांडत असतो, आपण व्यक्त होत असतो. जे विषय समाजाला विघातक आहेत, त्या विषयांवर ज्ञानम यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण
या ठिकाणी उजेडात आणण्याचं काम करतो. धन्यवाद.